संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 9 शंकराच्या विवाहासाठी कामदेवांचे प्रयत्न। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, मदन आपल्या अनुचराबरोबर महादेवांच्या स्थानी गेला। त्याने रतीला मदतीला घेऊन वसंताने सारी सृष्टी सुशोभित केली, रंगगंधांची उधळण केली। प्रत्येकाच्या हृदयात देखील वसंत फुलू लागला होता, त्यामुळे सर्व जीव वश झाले। परंतु शिवजींचे चित्त मात्र थोडे देखील विचलित झाले नाही। कामदेव परत माझ्याकडे आले। ते म्हणाले, महादेवाला विचलित करू शकत नाही, आम्ही पुढे काय करायचे आपण सांगा। ज्यावेळी शंकर समाधी लावून बसले होते त्यावेळी त्यांच्या सभोवती वसंत ऋतू फुललेला होता। मी 5 बाणांनी त्यांच्यावर शरसंधान केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। सर्व प्राणी मोहित झाले, पण शंकर आणि गण हे काही मोहित झाले नाही। शिवजींची समाधी भंग पावली नाही। शंकरांच्या भोवती विविध पशुपक्षी अनेक भावनांचे प्रदर्शन करत होते। मोर पिसारा फुलून नाचत होता। वसंताने सगळ्या फुलांना प्रफुल्लित केले। कमळाच्या सुगंधाने सारे वातावरण भरून गेले होते, तरी पण शंकरांची समाधी भंग पावली नाही। माझ्यामुळे शंकरांची समाधी भंग पावली तर माझे काय होईल म्हणून घाबरून गेलो होतो। कामदेवांचा हा वृत्तांत ऐकून मी विचार करू लागलो। माझा पराजय झाला होता, त्यामुळे मी भयानक बलवान गण उत्पन्न केले। ते अनेक प्रकारची चित्रविचित्र प्रकारची वाद्ये वाजवून ओरडत होते। त्या भयानक गणांना पाहून कामदेव म्हणाला, हे विधाता, तुम्ही तरी सृष्टी निर्माण करते आहात, तर मग असे अक्राळ विक्राळ गण का निर्माण केले? ते आता कोठे राहणार? मी आता काय करायला हवे ते देखील आपण मला सांगावे। ब्रह्मदेव म्हणाले, ते गण तुला मदत करतील, तुला अनुकूल असतील, तुझ्या कार्यामध्ये तुला मदत करतील। ते मनुष्याचे चित्त विचलित करतील, चित्तामध्ये अनेक भावभावनांचे कल्लोळ निर्माण करतील, ज्ञानमार्गामध्ये अडथळे निर्माण करतील। माझे हे विचार ऐकून कामदेव रतीला अतिशय आनंद झाला। मी कामदेवाला म्हणालो, तू आता गणांना घेऊन शंकरांना मोहित करण्यासाठी पुन्हा प्रयत्न कर। या गणांच्या मदतीच्या सहाय्याने श्री शिवजी अवश्यही स्त्रीच्या प्रेमपाशात गुंततील। कामदेव म्हणाला, आता आपल्या इच्छेप्रमाणे मी पुन्हा प्रयत्न करतो। मी सर्व गणांना घेऊन जात आहे। शंकर मला भस्म करून टाकतील याची मला भीती वाटते। कामदेव रती वसंत गणांना घेऊन पुन्हा शिवजींच्या जवळ गेले। त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही। ते निराश झाले, माझ्याकडे आले। कामदेवांनी मला नमस्कार केला आणि म्हणाला, मी पुन्हा प्रयत्न केला, पण माझ्या प्रयत्नांना काही यश आले नाही। माझी पूर्वपुण्याई थोर म्हणून शंकरांनी मला भस्म केले नाही। तुम्ही आता दुसरा उपाय करा, असे म्हणून मला वंदन करून ते निघून गेले। नमः शिवाय। ओम।